नमस्कार, किचन विथ प्रणितामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आजच्या रेसिपीमध्ये आपण पाहणार आहोत हलवा फिश करी आणि फिश फ्राय। त्यासाठी आपल्याला फिश कट करून घ्यायचा आहे। चला तर मग आधी फिश कट करून घेऊया। कट केलेला फिश स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। यामधील 5 तुकड्या मी फ्राय करणार आहे आणि उरलेल्याचं कालवण बनवणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। फिश करी बनवण्यासाठी मी गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे। त्यामध्ये तेल घालणार आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये आलं, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट, तसेच टोमॅटोची प्युरी आणि भाजलेला कांदा खोबऱ्याचे वाटण त्यामध्ये घालून परतवून घेणार आहे। इथे मी मीडियम साईजच्या 2 टोमॅटोची मिक्सरला प्युरी करून घेतलेली आहे। सर्व परतवून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला हळद, आगरी मसाला, गरम मसाला आणि चवीप्रमाणे मीठ घालून सर्व मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत। सर्व मसाले मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला वाटणाचं पाणी आणि कट केलेला फिश घालायचा आहे। तसेच आवश्यकतेनुसार त्यामध्ये आणखी पाणी ॲड करायचं आहे। आज मी फिश करी बनवण्यासाठी कोकम वापरणार आहे। कोकमाच्या ऐवजी तुम्ही चिंच किंवा आंबोशी सुद्धा वापरू शकता। कालवणाला मस्त उकळ काढून घ्यायचा आहे। उकळ आल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। फिश करी बनवण्यासाठी साधारण 10 मिनिटं लागतील। आता तुम्ही पाहू शकता आपली मस्त अशी फिश करी तयार झालेली आहे। भातासोबत किंवा भाकरीसोबत सर्व करू शकता। आता मी फिश फ्राय करणार आहे। त्यासाठी मिक्सरला आलं, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट बनवून घेतलेली आहे। ती पेस्ट आपल्याला सर्व तुकड्यांना लावून घ्यायची आहे। फिश फ्राय करण्यासाठी आपल्याला मिश्रण बनवून घ्यायचं आहे। त्यासाठी इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये हळद, आगरी मसाला, गरम मसाला आणि चवीप्रमाणे मीठ घालून सर्व मिक्स करून घेणार आहे। आता आपलं मिश्रण बनवून झालेलं आहे। सर्व तुकड्यांना मिश्रण लावून घ्यायचं आहे।
मिश्रण सर्व तुकड्यांना लावून झाल्यानंतर आपण फिश फ्राय करायला घेणार आहोत। त्यासाठी मी गॅसवर तवा ठेवलेला आहे, त्यामध्ये तेल घालणार आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये लसूण पेस्ट टाकणार आहे आणि फिश फ्राय करून घेणार आहे। इथे आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे। एका बाजूने सर्व तुकड्या फ्राय करण्यासाठी साधारण 5 मिनिटं लागतील। एका बाजूने तुकड्या फ्राय झाल्यानंतर आपण चिमट्याच्या साहाय्याने तुकड्या फ्लिप करून घेणार आहोत आणि दुसऱ्या बाजूने फ्राय करून घेणार आहोत। दुसऱ्या बाजूने तुकड्या फ्राय झाल्यानंतर आपल्याला तुकड्या वाफवून घ्यायच्या आहेत। त्यासाठी मी तव्यावर झाकण ठेवणार आहे आणि 2 मिनिटं तुकड्या वाफवून घेणार आहे। इथे आपल्याला गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे। 2 मिनिटं झालेली आहेत। आता तुम्ही पाहू शकता आपला हलवा फिश फ्राय तयार झालेला आहे। रेसिपी आवडली असल्यास लाईक आणि शेअर करा आणि तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर किचन विथ प्रणिताला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये। थँक्यू।